नमस्कार मित्रांनो, मी प्रिया डिगे, ब्लेसिंग्स ऑडिओ परिवार नवी मुंबईमधून आहे। आज मी आपल्यासमोर न्यू एनर्जी हे पुस्तक घेऊन आले आहे, ज्याची लेखिका रेवती देवी आहे। या पुस्तकामध्ये तोबियासने चॅनेलिंगद्वारा महत्त्वपूर्ण विषयांचे ज्ञान दिले आहे। न्यू एनर्जी आपल्या आतमधील अनुपयोगी लक्षणांना आणि गुणांना बाहेर काढून टाकते। रेवती देवी सांगतात की हे पुस्तक वाचताना वाचकांच्या मनामध्ये काही प्रकारचे संशय आणि प्रश्न उठतात आणि उठायला पण पाहिजे। खूप सारे मार्ग आहेत, पण तरीही हा एक नवीन मार्ग सांगत आहे। जेव्हापासून मला जाणीव झाली आहे, रोज अंधार असतानाच उठून 4 वाजता भजन करायला बसायची। तिसरीत येईपर्यंत मला ललिता सहस्त्रनाम आणि भगवद्गीताचे काही अध्याय तोंडपाठ झाले। बाहेर जाऊन मैत्री वाढवण्याचे वातावरण आमच्या घरात नव्हते, त्यामुळे मला एकटेपणाची सवय लागली। एकटेपणातच माणूस अंतर्मुखी बनतो। स्वतःहून मला काहीतरी करायचे आहे, जे कोणी नाही करू शकले, असे मला करायचे आहे। जे कोणीही उघडू शकले नाही, असा दरवाजा मला उघडायचा आहे। अशी बेचैनी सतत माझ्या आतमध्ये होती। सृजनात्मकतेच्या प्रती पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे स्वतःच्या हातून खेळणी बनवून खेळण्यामध्ये खूप आनंद मिळत असे। विष्णू सहस्त्रनामाचे रोज पारायण करणे, तसेच दक्षिणामूर्ती स्तोत्र, कनकधारा स्थावन, स्त्री सुक्तम, लक्ष्मी नरसिंहा, करावलंबम असे 6 ते 7 स्तोत्र रोज वाचायचे। आमचे गुरु ओरुकंटी नीलकंठ शास्त्रीजींच्या कृपेने मला षोडशोपचार पूजेची सवय लागली। पहिल्या दशामध्ये भजन आणि गाणे, त्यानंतर स्तोत्र आणि त्याच्यानंतरच्या दशामध्ये पूजा। एक दिवस आमच्या घरामध्ये साप येऊन माझ्या आणि माझ्या परिवाराच्या सदस्यासमोर येऊन उभा राहिला। एका कोपऱ्यात थांबल्यामुळे माझे शरीर कापत होते। माझ्या कापणाऱ्या शरीराला मीच विचित्र रूपाने पाहत होते। बाहेर माझे शरीर कापत होते आणि आतमध्ये काहीतरी वेगळेच जाणवत होते। माझ्या कापणाऱ्या भौतिक शरीराला पाहून कोणीतरी हसत होते। ते जे कोणी पण हसत होते, त्याच्या आतमध्ये मी होती। ते जे हसणे मला ऐकायला येत होते, त्या आवाजाने माझ्या गळ्यातील मांसपेशी त्यांच्या पद्धतीने हलून सुजत होती। त्या अनुभवानंतर मला जाणीव झाली की माझ्या शरीरापेक्षा पण वेगळे काहीतरी माझ्या आतमध्ये आहे। माझी आई कृष्णा दत्ता ब्रह्मचारीद्वारा हिंदीमध्ये आलेली ऋष्य शृंगणीच्या प्रवचनचे भाषांतर तेलुगूमध्ये करत होती। त्यामधील महत्त्वपूर्ण गोष्टी मी आणि माझी बहीण शिकत होती। पुराणांमध्ये जसे कृष्णा आणि शिवच्या बद्दल सांगितलेले आहे, तसे ते नाही आहेत। कृष्णाच्या काही कार्यांबद्दल जेव्हा मी ऐकले, तेव्हा कृष्णाला नवीन दृष्टिकोनातून पाहिले। पुराणांच्या गाथांना अंधविश्वासासोबत स्वीकार करण्यापेक्षा त्याच्या आतमधील सार आणि विज्ञानाला समजण्याची सवय हळूहळू लागली। त्यानंतर अभिषेकच्या प्रती माझी वाढती इच्छा पाहून माझ्या आईने मला शक्ती पंचाक्षरीचा उपदेश केला। हे दोघेही मला प्राणांच्या बरोबर होते। अभिषेक करायला इतके आवडायचे की मी नेल्लूरमध्ये पब्लिक परीक्षाच्या मूल्यांकनाच्या वेळी पण सकाळी 3 वाजता उठून अभिषेक करून 6 वाजता बस पकडून जात होती। अशी कुठली वेळ नसेल जेव्हा शक्ती पंचाक्षरीचा मंत्र म्हटला नसेल। खाताना, बसताना, उठताना नेहमी मंत्र जाप करायची। अशा प्रकारे मी पूजापासून अभिषेकपर्यंत, अभिषेकपासून जापपर्यंत तरक्की केली। पुढच्या ऑडिओमध्ये आपण पाहूयात लोपसांग रामपाची पुस्तके त्यांच्या जीवनाचा पाया कशी बनली। धन्यवाद।